नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या बिझनेस अपडेट्स यायला सुरुवात झाली आहे आणि अशातच TVS आणि हिरो मोटोकॉर्पचे बिझनेस अपडेट्स आलेले आहेत जे इंटरेस्टिंग आहेत. तर TVS कंपनीनं जून महिन्यामध्ये 5,65,417 दुचाकी वाहनांची विक्री करत तब्बल 47% वार्षिक वाढ नोंदवली आहे. या ऐतिहासिक यशामागे कंपनीची रेकॉर्ड ब्रेक निर्यात कारणीभूत ठरली आहे. कंपनीनं परदेशामध्ये 1,72,355 वाहनांची निर्यात केली असून याच जबरदस्त कामगिरीमुळे TVS आता विक्रीच्या बाबतीमध्ये भारतात नंबर 1 वरती पोहोचली आहे. भारतीय दुचाकी उद्योगामध्ये पहिल्यांदाच मोठा बदल झाला आहे. TVS मोटर्स कंपनीनं जून 2026 मध्ये हिरो मोटोकॉर्प आणि होंडाला मागे टाकत एकूण विक्रीच्या बाबतीमध्ये भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी बनण्याचा विक्रम केला आहे. या यशामागील सर्वात मोठं कारण देशांतर्गत बाजारपेठ नसून कंपनीची परदेशामध्ये वाढती विक्री आणि मजबूत निर्यात कारणीभूत आहे. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार TVSनं जून 2026 मध्ये जगभरामध्ये 5,65,417 दुचाकी वाहनांची विक्री केली, जी मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये तब्बल 47% जास्त आहे. त्याचवेळी हिरोनं 5,41,159 युनिट्स आणि होंडानं 5,28,281 युनिट्सची विक्री केली आहे. TVSच्या या यशाचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचा मजबूत एक्सपोर्ट बिझनेस. जून महिन्यामध्ये कंपनीनं तब्बल 1,72,355 दुचाकी परदेशामध्ये विकल्यात. हिरो आणि होंडाच्या एकूण निर्यातीपेक्षा हा आकडा फार जास्त आहे. जूनमध्ये हिरोनं 38,269 युनिट्सची निर्यात केली तर होंडानं 59,325 युनिट्स परदेशामध्ये निर्यात केले. म्हणजेच दोन्ही कंपन्यांची एकूण निर्यात ही 97,594 युनिट्स होती, जी एकट्या TVSच्या निर्यातीपेक्षा फारच कमी आहे. तर दुसरीकडे बजाज ऑटो अजूनही निर्यातीच्या बाबतीमध्ये देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. जून 2026 मध्ये बजाजनं परदेशामध्ये 2,22,439 दुचाकी निर्यात केल्यात, जे मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 49% जास्त आहे. अशा प्रकारे निर्यातीच्या प्रमाणामध्ये बजाजनं आपलं नंबर 1 स्थान कायम राखले. गेल्या काही वर्षामध्ये TVSसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ वेगानं वाढीचा सर्वात मोठा स्रोत म्हणून उदयास आली. कंपनीने आपल्या ताज्या वार्षिक अहवालात असं म्हटलंय की त्यांची वाहनं आता 90%हून अधिक देशांमध्ये विकली जातात. कंपनीनं आपला परदेशी व्यवसाय केवळ निर्यातीपुरताच मर्यादित ठेवला नाही, तर त्याला एक मजबूत जागतिक व्यवसाय मॉडेलमध्ये रूपांतरित केलं आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया ही TVSची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बनली आहे. TVSच्या मते 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये त्याच्या एकूण महसुलाच्या सुमारे 25% आंतरराष्ट्रीय व्यवसायाकडनं आलेले आहेत. या मजबूत जागतिक कामगिरीमुळे कंपनी वार्षिक विक्रीच्या आधारे जगातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी बनली आहे. भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेबद्दल बोलायचं झालं तर हिरो अजूनही नंबर 1 कंपनी आहे. जूनमध्ये हिरोनं देशामध्ये 5,02,890 दुचाकी विकल्यात. जरी ती मागच्या वर्षीच्या तुलनेत 4.2% कमी असली तरी. तर दुसरीकडे होंडानं 4,68,956 युनिट्सची देशांतर्गत विक्री नोंदवली आहे, जी वार्षिक तुलनेमध्ये 21% जास्त आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हिरो होंडाला मागे टाकत TVS ही भारतातील सर्वात मोठी टू व्हीलर उत्पादक कंपनी बनलेली आहे. तर मग मित्रांनो, यावरती तुम्हाला काय वाटतं? भविष्यामध्ये TVSच्या शेअरसाठी ही गोष्ट जास्त चांगली आशादायक म्हणून समोर येईल का? यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.